मागच्या 2 दिवसापासून 14 ते 15 ऑगस्टच्या दरम्यान महाराष्ट्रातील काही भागामध्ये पावसानं धुमाकूळ घातलेला आहे. मराठवाड्यातील जवळपास 60 मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे. मग शेतकऱ्यांना प्रश्न पडतो तो म्हणजे आपण क्लेम करावा का? त्याच्यानंतरचा सर्वात मोठी अडचण आहे ती म्हणजे आपली ई पीक पाणी झालेली नाही तर क्लेम करता येईल का? यावरचा हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ थोडक्यात असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. नमस्कार मित्रांनो, मी अनिल जांभळे. आपण पाहतात मराठी तक युट्यूब चॅनल. तत्पूर्वी मित्रांनो, व्हिडिओवर नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारच्या माहितीसाठी तुम्हाला कुठेही जावं लागणार नाही. मित्रांनो, शेती संबंधीची कोणतीही अडचणी असेल, लहान लहान गोष्ट असू द्या, त्याबद्दलचे व्हिडिओ या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील. तर ई पीक पाणी सुरुवात झालेली आहे 1 ऑगस्ट पासून. आज आहे 16 ऑगस्ट. सुरुवातीचे 4-5 दिवस वगळता ई पीक पाणी ऍप चाललेलं नाही. तर तुमच्या सातबाऱ्यावरती नोंद व्हायला देखील अजून जवळपास 2 महिने लागतील. मी यावरचा व्हिडिओ बनवलेला आहे. काही लोकांनी कमेंट केलेले आहेत की तू काहीही सांगतो, काही खोटं बोलतो. मला त्याच शेतकऱ्यांना, त्याच कमेंट केलेल्या लोकांना सांगायचं आहे की ज्यांनी 1 तारखेला ई पीक पाणी केलेली आहे त्यांचं सातबाऱ्यावरती नाव आलेलं आहे का? तर येणार नाही. का तर ही प्रोसेस खूप मोठी आहे. तर आपल्याला जायचं आहे मूळ मुद्द्यावरती की ई पीक पाणी केलेली नाही तर तुम्ही क्लेम करू शकतो का? तर माझं उत्तर हो असणार आहे. तुम्ही ई पीक पाणी करण्याकरिता तुम्हाला 1.5 महिने शेतकरी लॉग इन आणि 1.5 महिने सहाय्यक लॉग इन मधून तुम्हाला ई पीक पाणी करता येते. फक्त ई पीक पाणी करत असताना आपण जो पीक विमा भरलेला आहे, ज्या सर्व्हे नंबर मध्ये जो पिके आपण टाकलेले आहेत तेच पिके तुम्हाला ई पीक पाणी करताना भरायचे आहेत. त्याच्याशिवाय तुमचा पीक विमा जो आहे तो मिळणार नाही, किंवा आपण जो पीक विमा क्लेम करतोय तो रिजेक्ट होऊ शकतो. त्यामुळे फक्त ई पीक पाणीची काळजी घ्या. त्यावरतीचा संपूर्ण व्हिडिओ मी बनवलेले आहेत. तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवरती जाऊन सर्व व्हिडिओ पाहू शकता, कोणतीही अडचण आली तरी. तर मित्रांनो, आता त्याच्या पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे क्लेम करावा लागणार आहे का? या संदर्भातला सविस्तर व्हिडिओ मी माझ्या युट्यूब चॅनलवरती टाकणार आहे, त्यामुळे तो देखील व्हिडिओ पाहायला विसरू नका. थोडक्यात तुम्ही सबस्क्राईब केलं तरच तो तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळणार आहे, त्यामुळे सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना, शेतकरी मित्रांना शेअर देखील करायला विसरू नका. तर ई पीक पाणी जर झाली नसेल तरी देखील तुम्ही जो आपला पीक विमा आहे तो क्लेम करू शकता. पीक विमा क्लेम करण्याच्या 2 पद्धती आहेत, त्यावरती देखील मी सेपरेट व्हिडिओ आणणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते देखील जरूर कळवा. परत भेटू एक उपयुक्त नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.